नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे रम्या जी आहे ती आता पुन्हा एकदा चान्स मारत पार्थच्या जवळ जाणार आहे. कारण तिने आणि वसूने हे सगळं कारस्थान जे केलेलं असतं ते फक्त आणि फक्त त्या दोघांना एकत्र येण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे तिला असं वाटत आहे की या काव्याचं लग्न मोडायचं. खरं तर काव्याचं लग्न त्यांना फक्त मोडायचं होतं, परंतु त्यांचा आता डब्बल फायदा झालेला आहे. काव्यासोबत इकडे नंदिनीचं सुद्धा लग्न मोडलेलं आहे. कारण आता जीवाचा काव्याचा बॉयफ्रेंड निघाल्यामुळं त्या दोघीही जाम खुश झालेले असतात. कारण त्या दोघींचा प्लॅन वेगळा होता, पण हा तर डबल धमाका म्हणजे डबल बोनस त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे त्या खुश असतात. पण त्यांची खुशी मानिनी काही जास्त वेळ टिकू देत नाहीये. कारण त्या दोघींचं हे जे बोलणं आहे, कसा वाटला प्लॅन, कशी वाट लावली, हे जे बोलणं आहे ते पिहूने ऐकलेलं असतं. आणि पिहूला खरंच खूप वाईट वाटतं. आणि त्यावेळेस पिहू मानिनीकडे येते आणि मामी मामी हे सगळं रम्याताई आणि वसुमावशीने केले असं जेव्हा ती सांगते, तेव्हा मात्र विक्रम आणि मानिनी काही शांत बसत नाही आहेत. त्या दोघींना चापकाचे फटके देतात आणि पार्थने सुद्धा त्याच्याशी जवळीक साधायला आलेल्या रम्याला ढकलून दिलेलं आहे, झिडकारलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे नंदिनी म्हणत असते की दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे. कारण नंदिनी त्याच गोष्टीसाठी एवढं सगळं करत असते. नंदिनीचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणत नंदिनीने आता एक निर्णय घेतलेला असतो. नंदिनीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की काव्या आणि त्याचबरोबर जीवा या दोघांनाही एकत्र आणायचं. आणि त्यासाठी तिची आता धावपळ चाललेली आहे. कारण तिने आजपर्यंत तेच केलेलं असतं. आत्ताही ती तेच बोलत असते. तेव्हा मात्र तिच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आता मी शांत राहणार नाही. कारण काहीही झालं तरीही त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आता मात्र इकडे पार्थ तर पाहतच राहतो. पार्थला तर कळतच नसतं काय निर्णय घ्यायचा आणि काय करायचं. कुठलीच गोष्ट त्याच्या लक्षात येत नसते. आणि त्याचवेळी जीवाला मात्र धक्का बसलेला आहे. नंदिनी स्टेजवर आलेली आहे. जीवाचा हात आणि काव्याचा हात हातात घेत आहे आणि ती म्हणते की जीवा, आता फक्त तुमच्या हातामध्ये काव्याचा हात असणार आहे. काहीही झालं तरीही तुम्हाला दोघांना एकत्र यावंच लागणार आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सगळेजण म्हणत असतात, काय करतेस तू हे सगळं. आणि आता नंदिनीने हा निर्णय घेतलेला असतो आणि नंदिनी तिथून निघून जाते. जीवा म्हणतो की नाही. काव्या पण म्हणत असते की नाही नंदिनी ताई, काहीही झालं तरीही जीवावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे असं इकडे ती सांगू लागते. परंतु ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. नंदिनीला तर धक्का बसलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर इकडे सगळ्यांनाच हा मोठा धक्का असतो. आता नंदिनी रूममध्ये गेलेली असते आणि ती बॅग भरत असते. तेव्हा जीवासुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. कारण काही असलं तरीही आत्ता सध्या इकडे नंदिनीलाच काय, पण मानिनी त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलाय. हे लग्न मोडू नये एवढीच त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे मानिनीची ही सगळी धावपळ आपल्या मुलांचं आयुष्य वाचवण्यासाठी चाललेली असते. त्याचबरोबर इकडे आता धनंजय सुद्धा तिथं असतो. आता काय निर्णय घ्यायचा. मानिनी तर स्वतःच्या तोंडाने म्हणालेली असते, काव्या, तेव्हा जरी तू मला सांगितलं असतंस तरीही मी कोणालाच हे सत्य सांगू शकले नसते. कारण मला माहिती आहे तू पारच्या प्रेमात पडलेली आहे आणि नंदिनी आणि जीवासुद्धा एकमेकांच्या प्रेमात आहेत हे बोललं जातं. त्याचबरोबर इकडे आता जीवा नंदिनीच्या मागोमाग आलेला आहे आणि नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी प्लीज माफ कर, मला एकदा समजून घे, नक्की परिस्थिती काय होती ते समजून घे असं म्हणत तो तिला बोलत असतो. परंतु नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनी म्हणत असते की काय ऐकून घेऊ मी तुमचं आणि किती ऐकून घेऊ, काय करू सांगा तुम्ही. कारण तुमच्या लक्षात येते का तुम्ही काय करून बसलेला आहात असं नंदिनीचं म्हणणं असतं. जीवा म्हणत असतो की प्लीज नंदिनी एकदा ऐकून घे.
नंदिनीला तो म्हणतो की तू असणं माझ्या आयुष्यात हेच अंतिम सत्य आहे. परंतु आता मात्र जीवाला नंदिनी म्हणू लागते की नाही, हे असं असूच शकत नाही. कारण काहीही झालं तरीही आत्ता हे अंतिम सत्य आहे म्हणत नंदिनीने तो जीवाचा आणि तिचा फोटो असतो तो फेकलेला असतो आणि तो फोडलेला असतो. म्हणजेच तिने नातं तोडलेलं असतं. परंतु जीवाने ठरवलेलं आहे, काहीही झालं तरीही मी आणि नंदिनी कधीच वेगळं होणार नाही, असं जीवाने ठरवलेलं असतं. तर इकडे पार्थसुद्धा वेड्यासारखा वागत असतो. पार्थ म्हणत असतो की नाही काव्या, तुम्हाला वाटतं तेवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत ह्या. कारण तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. तुम्ही मला फसवलेलं आहे. काव्या, तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, हे सगळं जेव्हा घडत असतं, तेव्हा मात्र इकडे रम्या आणि वसू खूप भारी मजा करत असतात, आनंद घेत असतात. आणि त्याच वेळी इकडे जीवा मात्र रडत असतो. तो म्हणत असतो की मला माफ कर. आणि त्याचबरोबर इकडे पार्थ बोलत आहे. रम्याची मात्र वेगळीच मजा सुरू आहे. तिला मात्र आनंद घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टींचा. यासाठी तिचं हे सगळं चाललेलं आहे. आणि इकडे रम्या जेव्हा हे सगळं बोलत आहे, तेव्हा मात्र ती म्हणते की मला आता पारच्या जवळ गेलं पाहिजे. पारच्या जवळ गेलं पाहिजे मला, असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती पारच्या जवळ जाते. पारच्या जवळ कशासाठी जाते? तर तिला पार्थ तिच्या आयुष्यात हवा आहे म्हणून. आणि मग इकडे पार्थ तिला झिडकारतो, तिच्यापासून दूर होतो. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की बाजूला हो. परंतु रम्या मात्र ऐकायला तयार नसते. रम्या तशीच पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. परंतु पार्थने तिला सांगितलेलं असतं की लांब व्हायचं माझ्यापासून, माझ्या जवळपासही फिरकायचं नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या. मग रम्या काव्याच्या जवळ जाते आणि म्हणते, असं पण तुम्ही डिवोर्स फाईल केलेला आहे. जर तुम्ही डिवोर्स फाईल केलेला असेल तर आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढून टाक, असं म्हणत ती रम्या काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढत असते. काव्या म्हणत असते की सोड माझं मंगळसूत्र, सोड माझं मंगळसूत्र. परंतु ही ऐकायलाच तयार नाही आहे. ती मात्र एवढंच म्हणते की नाही, आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढ. काव्या रडत असते. तिचं मंगळसूत्र तिला सोडायचं नसतं. परंतु हे मात्र आधीच चाललेलं असतं. तिचं एवढंच सुरू आहे की मंगळसूत्र जे आहे ते काढून टाक, कारण तुला तो अधिकारच नाही आहे. तू कोणत्या हक्काने घालतेस हे मंगळसूत्र? कुणी दिले तुला अधिकार? असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की रम्याला कितीही हे केलं तरीही ती मात्र ऐकायला तयार नसते. आणि इकडे पार्थने तर तिला ढकलून दिलेलं असतं, अक्षरशः ढकलून दिलेलं असतं. तरीही तिला लाज वाटत नसते. ती पुन्हा पार्थच्या जवळ जाते. पार्थ, मी आहे तुझ्यासोबत, काळजी करू नकोस. पार्थ, मी आहे तुझ्यासोबत, असं ती वारंवार सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? दूर हो तू माझ्यापासून, अजिबात गरज नाही आहे मला तुझी. आणि मी एकटा खंबीर आहे. मानिनीसुद्धा पारच्या जवळ असते. आणि आता मात्र वसू आणि रम्या यांची तोंडं पडलेली असतात. आणि त्यांच्या दोघींचं बोलणं पिहूने ऐकलेलं असतं. पिहू मानिनीकडे येते, कारण ह्या दोघीजणी बोलत बसलेल्या असतात की काही असलं तरीही यांच्या दोघींच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की आपला प्लॅन वर्क झाला आहे. आत्ता पार्थ टेन्शनमध्ये आहे म्हणून तो नाही म्हणतोय. पण एकदा का पार्थ रिलॅक्स झाला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. सगळं हे आपल्या मनाप्रमाणे असणार आहे. आता मात्र सगळेजण पाहत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ जेव्हा हे सगळं बोलत असतो, तेव्हा मात्र इकडे आता विक्रम आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. पिहू येते आणि मानिनीला ते सत्य सांगू लागते. मानिनी म्हणत असते, काय बोलतेस पिहू हे? पिहू म्हणते की हो मामी. मानिनीला खूप राग येतो. आणि मग आता तिच्या समोर येतं ते म्हणजे वसू आणि रम्याचं कारस्थान. मानिनीचा मोर्चा त्यांच्याकडे वळतो आणि मानिनी म्हणू लागते की आत्ता मला कळलेलं आहे की तुम्ही दोघीजणी त्या दिवशी कुठं गेलेला होता. तुमचं नक्की काय चाललेलं होतं ते मला आत्ता कळलेलं आहे. त्या तुटलेल्या बॅगेचं चाक जे आलं होतं ते कशासाठी आलं होतं, काय झालेलं होतं हे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आता मात्र इकडे त्या दोघीही बोलत असतात.
आणि मग मात्र राग येतो तो म्हणजे मानिनीला. मानिनी म्हणते की आता सोडत नसते, माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याचं वाटोळं तुम्ही दोघींनी केलेलं आहे ना, आता मी सोडत नसते. असं म्हणत मानिनीने एक महत्त्वाचं काम केलेलं असतं, ते म्हणजे जाऊन तिने चाबूक आणलेला असतो. आणि आता मानिनीला इतका राग आलेला असतो, मानिनीने डायरेक्ट चाबकाचे फटके द्यायला सुरुवात केलेली असते. मानिनी अजिबात ऐकायला तयार नसते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी म्हणते की आता मी शांत राहणार नाही. आणि असं म्हणत मानिनीने चाबकाचे फटके त्या दोघींना द्यायला सुरुवात केलेली असते. आता मात्र दोघीजणी रडत असतात. त्या म्हणत असतात आमच्याकडे काहीच नाही आहे. मानिनी डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जाते आणि ते पुरावे गोळा करते आणि म्हणते हे काय आहे, हे तुमच्याच रूममध्ये सापडलं आहे ना, आणि हा पेनड्राईव्ह तुमचाच आहे ना, त्या दिवशी जी बॅग आली होती सुवर्णाकडून खाली ती पण तुमच्याच रूममधली होती ना, त्याच बॅगेत होतं ना सगळं हे. आता मात्र दोघीजणी मार खात असतात, हात जोडत असतात, म्हणत असतात की माफ करा मला, आमच्याकडनं चूक झालेली आहे. असं म्हणत त्या दोघीही माफी मागू लागलेल्या असतात. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की हे सगळं काय होऊन बसलंय, ह्या सगळ्या गोष्टी काय झालेत, हाच एक प्रश्न उभा राहिलेला असतो. मानिनीला खूप राग आलेला असतो. इकडे नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. ती तर हट्टाला भेटलेली असते. तिच्या डोक्यात एकच असतं की मला जायचं आहे, आता मला जायचं आहे, मला हे नातं नको आहे. पार्थने पण तेच केलं आहे, पार्थलाही ते नातं नको आहे. आणि इकडे आता मानिनीला सुद्धा ते इकडे पार्थला ते नातं नको आहे आणि नंदिनीला पण ते नातं नको आहे. आता दोघंजण मात्र फक्त एवढंच सांगत असतात की आम्हाला हे नातं नको आहे आणि या नात्यातून मुक्त व्हायचं आहे. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की काय काय होणार पुढे, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. रम्या आणि वसू या दोघींना आनंद झालेला असतो. यांचं लग्न मोडणार आहे म्हणजेच ही आनंदाची गोष्ट आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पार्थने पण आता डोक्यावरून पाणी ओतून घेतलेलं असतं आणि म्हणालेला असतो की बास, आता माझा लग्न संस्थेवरचा, प्रेमावरचा विश्वास उडालेला आहे. मला कुठल्याही गोष्टींबद्दल काहीही वाटत नाही. नंदिनी पण तेच बोलत असते की या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, एवढंच नंदिनीच्या डोक्यात असतं. आणि ती मात्र म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही या दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायला हवं. आणि आता सगळ्यांना ती सांगू लागते की नाही, तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आत्ता मात्र माझ्या डोक्यात एकच आहे की काव्या आणि त्याचबरोबर जीवा या दोघांनी एकत्र यायला हवं आहे. नंदिनी रडत रडत हे बोलत असते. मानिनी तिला समजवते. मानिनीने आता रम्या वसूचं थोबाड फोडलेलं असतं, त्या तिकडे रडत बोंबलत पडलेल्या असतात. पार्थने सुद्धा रम्याला ढकलून दिलेलं असतं आणि काव्याचं मंगळसूत्रसुद्धा तिच्या गळ्यात राहिलेलं असतं. म्हणजेच काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडण्याचा म्हणजेच काढण्याचा प्रयत्न करणारी रम्या चांगलीच तोंडावर पडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.